तर आज तुमच्या भावाला युट्यूब कडून येणारे सिल्वर बटन भेटलं होतं आणि याचा काय विषय आहे ते तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर नमस्कार मित्रांनो, आज सकाळ सकाळच कटिंग करायला आलो होतो आणि इथं आल्यावर लय वेळ न लावता कटिंग उरकून घेतली आणि घराकडे निघालो. मग घरी येऊन सगळं पटकन आवरून तयार झालो आणि आपल्या मित्राला घेऊन निघालो अशा व्यक्तीला भेटायला की ज्यांच्यापासून आपला ब्लॉगचा प्रवास सुरू झाला होता. आता ज्यांनी आपली कालची स्टोरी बघितली होती त्यांना तर कळलंच असं आपण कुठं आलतो. तर आपण आलतो चालतंय की कडं म्हणजेच ओमकार दादा क. तर आपण जेव्हापासून ब्लॉगला सुरुवात केली होती तेव्हापासून आपलं चाललं होतं की भेटायचं म्हणून, पण काय कॉलेजच्या धावपळीमुळे ते काही जमलंच नाही आणि आज नेमका सुट्टीचा दिवस गावला. मग काय भेटायचंच ठरवलं. मग इथं आलो तर दादा तर घरी होता, त्यासोबत काका पण घरी होतं आणि मग काकांकडून आपल्याला कळलं की ओमकार दादाचा ब्लॉगिंगचा प्रवास कसा होता आणि कशा प्रकारे ओमकार दादाने एवढं मोठं यश मिळवलं होतं. आणि आता काही दिवस आधीच दादाचं युट्यूबवर 1 लाखाचं कुटुंब पूर्ण झालं होतं आणि त्याबद्दल त्याला हे सिल्वर बटन भेटलं होतं आणि ते सिल्वर बटन आपल्या लयवारी फॅमिलीला पाहता यावं म्हणून त्याने ते आपल्या हातात दिलं होतं. मग कसं आहे बटन ओके ना? मग बराच वेळ चाललेल्या गप्पा थांबवल्या आणि त्याच्या घराच्या त्याचं बंगल्याचं काम चालू होतं तेच बघायला आम्ही तिथं आलो. दादाच्या बंगल्याचं काम ते एकदम ओके मध्ये चालू होतं, पण त्याच्या पुढे जो गॅलरीतून त्रिवेणी संगमचा नजारा दिसत होता ना तो एकच नंबर होता. मग ब्लॉग विषयी नवीन माहिती व दादाचं खूप सारं प्रेम घेऊन आपण आता घरी जायला निघालो होतो. हे परत आलं. काका चला. चला.